राधेय महिला गृहउद्योग आयोजित आनंद नगरी खरेदी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद। या ठिकाणी असलेल्या स्टॉलसाठी ग्राहक पेठ उपलब्ध करून देणार गीता गिल्डा। महिलांनी उत्पादित केलेल्या मालाच्या प्रसिद्धीसाठी पुढाकार घ्यावा धनश्री विखे। शीतल जगताप यांच्याकडून महिलांच्या उद्यमशीलतेचे कौतुक। राधेय महिला गृहउद्योग आयोजित महिला दिनानिमित्त सौ उज्ज्वला मालू व सौ स्वाती नागोरी यांनी आनंद नगरी खरेदी महोत्सवाचे अतिशय सुंदर असे सारसनगर येथील शिवगंगा टॉवरजवळील जैन स्थानकात आयोजन केले। या प्रदर्शनात कपडे, ज्वेलरी, हस्तकला, ब्युटी प्रॉडक्ट्स, गेम्स आदींचे एकूण 36 स्टॉल्स उभारण्यात आले होते। हे प्रदर्शन दिनांक 1 मार्च व 2 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होते। या उद्घाटन प्रसंगी धनश्रीताई विखे, माजी नगरसेविका शीतलताई जगताप, मुख्य प्रायोजक प्रतिभा धूत, रोटरी क्लबच्या गीता गिल्डा, सुरेखा मिनियार, मीनल गंधे, प्रभा खंडेलवाल, विभा तांबडे, सविता काळे, रजनी भंडारी, शोभा काबरा, मधुराताई झावरे, प्रदर्शनाच्या अध्यक्षा अनुराधा आठरे, सचिव आश्लेषा भांडारकर, नगरसेवक गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेविका मीना चोपडा, नगरसेविका सुनीता फुलसोंदर, मर्चंट बँकेचे संचालक संजयजी चोपडा, प्रयास ग्रुपच्या सर्वेसर्वा अलकाताई मुंदडा, शोभा राठी, दीपा मालू, प्रदर्शनाच्या आयोजक उज्ज्वला मालू, स्वाती नागोरी आदी महिला यावेळी उपस्थित होत्या। हे प्रदर्शन व्यवस्थितपणे संपन्न करण्यासाठी गीता गिल्डा व निकिता बाहेती यांनी अथक परिश्रम घेतले। त्यावेळी बोलताना धनश्रीताई विखे म्हणाल्या, महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची प्रभावी प्रसिद्धी होणे अत्यंत गरजेचे आहे। यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे। यामुळे महिलांच्या उत्पादनांची विक्री वाढून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील। मुंबईला स्टॉल पण चांगल्या वस्तूंचं प्रदर्शनी होणं आणि चांगल्या वस्तू प्रत्येकाने विकत घेणं हे खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे जर इथे चांगल्या वस्तू मिळतात तर त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट पण खूप छान झालं पाहिजे। तर मी विनंती करेन सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी इथे चांगलं ॲडव्हर्टाइजमेंट करा आणि आमच्या महिलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा। पुन्हा एकदा त्या दोन्ही मंडळांचा मी खूप खूप धन्यवाद करते। थँक्यू। शीतल जगताप यांनी महिलांच्या उद्यमशीलतेचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे महिलांना नवे व्यासपीठ मिळत असल्याचे सांगितले। आयोजित केलेला राधेय महिला गृहउद्योग तसेच आनंद नगरी या नगरीमध्ये महिलांचा खूप मोठा सहभाग या ठिकाणी आहे। अनेक महिला पदाधिकारी तसेच रोटरीच्या पूर्ण अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रयास ग्रुपच्या अध्यक्ष, त्यांच्या सदस्य सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या अहिल्यानगरमध्ये असे गृहउद्योग कायम होत असतात, पण ह्यामध्ये वेगळं स्वरूप असे की पूर्ण जो टीम वर्क आहे तो पूर्ण महिलांचाच आहे। या ठिकाणी धनश्रीताई विशेष करून ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळ काढला, त्यांनी त्यांची उपस्थिती लावली। हा खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण विखे साहेबांबरोबर धनश्रीताई समाज कार्यामध्ये पुढे असतात। मला असं वाटतं या गृहउद्योगाला नक्कीच त्यांची मदत होईल। रोटरी क्लबच्या गीता गिल्डा यांनी प्रदर्शनाच्या आयोजकांचे भरभरून कौतुक केले। तसेच या ठिकाणी असलेल्या स्टॉलसाठी आम्ही ग्राहक पेठ देखील उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी सांगितले। नमस्कार, जय श्री कृष्ण। राधेय महिला गृहउद्योग आणि रोटरी प्रियदर्शनी या दोघांनी मिळून हा इकडे उपक्रम राबवत आहे आणि याच्या खूप कष्ट घेणाऱ्या ज्या सर्वेसर्वा आहेत, इकडे आहे उज्ज्वला मालू, त्याच्यानंतर या स्वाती नागोरी, ह्या सगळ्या स्टॉलला एका माळेमध्ये गठीत करणं, त्यांना एक चांगलं व्यासपीठ देणं, याच्यासाठी म्हणून त्यांनी आमच्या प्रियदर्शनीकडे संपर्क साधला आणि आमच्या प्रतिभा धूत ज्या आमच्या मार्गदर्शिका आहेत आमच्या क्लबच्या, यांनी आम्हाला याच्यामध्ये सौजन्य दाखवलं। आणि इकडे जे म्हणून 35 स्टॉल्स आहेत, हे सगळे स्टॉल्स हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि याच्यामध्ये आम्ही अमृत पेठसाठी म्हणून त्यांचं रजिस्ट्रेशन पण करून देणार आहोत। त्यांना एक मोठी ग्राहक पेठ ही घरातल्या महिला ज्या घरी स्वतः छान वस्तू तयार करतात त्यांच्यासाठी ग्राहक पेठ निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे। आणि ह्या सगळ्या सख्या आहेत माझ्या,
इकडे रजनी भंडारी रोटेरियन सेल, सुरेखा मणियार आहेत, मिनल गंदे आहेत. या रोटेरियन्स पण नेहमी आमच्या या उपक्रमामध्ये आम्हाला नेहमी मदत करत असतात. इकडे विभा तांबडे, प्रभा खंडेलवाल यांचं तर कायम काय म्हणतात ते सहयोग असतो. स्वाती नागोरी यांनी सांगितले की राधेय महिला गृह उद्योग सुरू करण्यामागील उद्देश प्रत्येक महिलेला हक्काचे व्यासपीठ मिळावे व ती सक्षम व्हावी हा आहे. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी हा उद्योग सुरू करण्यात आला असून सर्व स्टॉल धारकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. नमस्ते, नमस्कार. मी राधेय महिला ग्रुपच्या आम्ही दोघी संचालिका आहोत, स्वाती नागोरी आणि उज्ज्वला मालू. आम्ही दोघींनी हे जे राधेय महिला ग्रुप उद्योजक सुरू केलं त्याच्या मागचा आमचा हा भाव होता, आमचा हा उद्देश होता की प्रत्येक महिलेला एक व्यासपीठ मिळावं, त्यांच्या व्यवसायाला प्राधान्य मिळावं आणि महिला सक्षम व्हावी, हे आमचा हेतू आहे. त्या हेतूच्या म्हणजे ज्या हेतूचा आम्ही हा उद्देश मनात ठेवून की बाबा सगळ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि प्रत्येक स्त्री पुढे गेली पाहिजे, महिला सक्षम झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही या उद्योगाची सुरुवात केलेली आहे. आणि आम्हाला सगळ्या स्टॉल धारकांनी स्टॉल फार मोठे सहकार्य केलं. तसेच प्रतिभाताई धूत आणि विखे पाटील मॅडम व बाकीच्या ज्या रोटरी क्लब ऑफ उद्योजकच्या संचालिका सगळ्यांनी आम्हाला येऊन उपस्थित राहून आम्हाला पण सहकार्य केले. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि एवढे शब्द बोलून माझे उज्ज्वला मालू म्हणाल्या की प्रतिभा धूत, धनश्रीताई विखे व शीतलताई जगताप यांच्या उपस्थितीत या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले आहे. येथे महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू उपलब्ध असून नागरिकांनी खरेदी करून महिलांच्या व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे. हे प्रदर्शनासाठी गीता गिल्डा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या राधेय महिला गृह उद्योग आयोजित आनंद नगरी महोत्सवात मोफत लकी ड्रॉ कुपन यावेळी ठेवण्यात आले होते. या लकी ड्रॉमध्ये लकी विनर ठरणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षीस देण्यात आली. तसेच या ठिकाणी असलेल्या स्टॉल धारकांना आयोजक उज्ज्वला मालू व स्वाती नागोरी यांच्याकडून मोफत चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा मालू यांनी केले. प्रतिनिधी राहुल आंग्रे, अहिल्यानगर. नमस्ते. आज आम्ही राधेय महिला गृह उद्योग यांनी स्टॉल ऑर्गनाईज केलेले आहेत. त्याच्या मागे आम्हाला धूत मॅडम, प्रतिभाताई धूत, तसेच विखे मॅम, नंतर जगताप मॅम ह्या सगळ्या ओपनिंगला होत्या, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. तसेच स्टॉलला 36 स्टॉल आम्हाला ज्या मेंबरने घरी बनवलेल्या वस्तू आहे त्या मेंबरने आम्हाला आम्ही स्टॉल ऑर्गनाईज केले व त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले व इथे 36 स्टॉलची मॅनेजमेंट केलेली आहे. तरी सगळ्यांनी एकदा स्टॉलला व्हिजिट द्यायला येणे, कारण त्यांनी स्वतः बनवलेल्या वस्तू इथे आपण ठेवलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांना आवर्जून आमची कळकळ आहे, एकदा त्यांना प्रोत्साहन द्या. आपण ऑनलाईन नाही तर ऑफलाईन खरेदी करा व ज्या स्थानिक महिला आहेत त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन द्या.